हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण टाईम स्पीड डिस्टन्स यावर आधारित महत्त्वाचं एक्झाम्पल घेणार आहोत. जे कोणी IBPS वगैरे तयारी करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. बघा, प्रश्न विचारलेला आहे, A आणि B यांच्या वेगाचे गुणोत्तर 3:4 आहे. एला एखादे अंतर पूर्ण करण्यासाठी किती मिनिट लागतात? 40 मिनिट लागतात. तर बीला किती वेळ लागेल? आता यांनी गुणोत्तर दिले म्हणून आपण काय लिहायचं? दिलेला जो डेटा आहे तो लिहून घ्या. ए आणि बीचे गुणोत्तर, ए आणि बीचे गुणोत्तर काय आहे? 3:4. मग आपण काय म्हणतो? ए आणि बीचे गुणोत्तर ते काय करतो? A/B बरोबर किती आहे? 3:4. मग एला त्यांनी किती वेळ दिला आहे? 40 मिनिटे लागतात. तर बीला किती लागेल? म्हणजेच काय करायचं? बी बरोबर 40, त्यांनी एचे 40 मिनिट दिले आणि त्याला आपल्याला जे गुणोत्तराने गुणायचं. भाग द्या. 4 एके 4, 4 10 40, 10 गुणिले 3 किती येईल? 30. म्हणजेच किती मिनटं लागतात? बीला 30 मिनिट लागतील. अशा पद्धतीने इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? गुणोत्तर मांडायचं आहे, टाईम मांडायचा आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सिम्प्लिफाय केलं तर आलेलं उत्तर काय आहे? 30 मिनिटे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. आपण आपल्या IBPS एक्झामच्या सिरीजमध्ये रोज एक्झाम्पल घेत असतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आपले कोण मित्रमैत्रीण कोणी MPSC IBPS वगैरे एक्झाम देत असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. असेच एक्झाम्पल IBPS एक्झाममध्ये येत असतात. त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. जास्तीत जास्तपर्यंत शेअर नक्की करा. थँक्यू.